दारू कधीपासून पित होते? दारू लई दिवसापासून पितो. तरी अंदाजे 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्षापासून नव्हती. घरी किंमत नव्हती. घरी पण किंमत नव्हती. आता सगळी किंमत येते. किंमत देत आहेत. इज्जत देते. काय 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 म्हटले? काय म्हटले? बायको चपले आणत होती. बायको चपले आणत होती. आता नाही. आता दर्शन घेतात बायको, पाया पडताय आता. चला, खूप चांगला अनुभव आलाय. तर इथं आलो काही खर्च झाला का? कोणी पैसे वगैरे मागितले का इथं? नाही नाही मागितले. तुम्ही स्वतः आलात का कोणा सोबत आलेले? नाही, पहिलं मी इथे 1 वर्ष झालं दारू सोडून. इथं येऊन दारू सोडून 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. आणि दारू किती वर्षापासून पित होते? दारू 23 वर्ष पित. 23 वर्ष? तुमचं वय किती? वय 41. 41 वय आहे आणि दारू तुम्ही 23 वर्षापासून पित होते. 23 वर्ष. म्हणजे किती वय असताना दारू पिले? 8वीतनं शाळा सुटली दारू पित. 8वीतनं शाळा सोडली की दारू पित होते? गेली त्याच्या आधीचे मी जे त्यांचे 10 वर्ष बघितले, 8 वर्ष बघितले की सकाळ दुपार संध्याकाळ दारू प्यायची. तर नमस्कार मित्रांनो, मी युवराज खरमाटे. आत्ता मी आहे सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यामध्ये रासोटी गावामध्ये एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. हे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र ट्रस्ट रासोटी गावामध्ये आहे. आणि या रासोटी गावामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून खूप सारे लोक या ठिकाणी येत असतात. आणि प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी एक गुरुमंत्र दिला जातो आणि या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन दिलं जातं. या ठिकाणी खूप सारी गर्दी आहे. इथं महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातील देखील लोक आलेले पाहायला मिळत आहेत. काही लोक या ठिकाणी मुक्कामाला पण आलेले आज पाहायला मिळाले. तर हे तुम्ही बोर्ड पाहू शकता. इथं लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट मठ. तर हा जो मठ आहे हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये आहे. तर आणि या ठिकाणी बरेच लोक 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, 15 वर्षापासून आलेले आत्ता अनुभव सांगतायत. तर आपण काही लोकांना या ठिकाणी विचारणार आहोत की इथला अनुभव तुमचा काय आहे. इथं आल्यानंतर खास त्यांचा काही खर्च होतोय का? त्यांच्याकडनं कुणी पैशाची मागणी करतंय का? इथं कुणी त्यांच्याकडनं पैसे घेत आहे का? काही इथं त्यांना सेवा काय मिळते आणि त्यांना स्वतःचा काय अनुभव आला? तर काही लोकांना आपण प्रश्न विचारूयात. तर सुरुवात करूयात आपण. नाव सांगा तुमचं. मी ज्ञानेश्वर घुगे. ज्ञानेश्वर घुगे. आणि या व्यसनमुक्ती केंद्रावर तुम्ही कधीपासून येत आहे? मी जवळजवळ 10-11 वर्ष झाले मला येऊन. सुरुवातीला 10 वर्षाच्या अगोदर आलो होतो. म्हणजे 10-11 वर्ष झाले इथे येऊन. हां. तुम्हाला काय अनुभव आला? 11 वर्षापासून तुम्ही इथे येत आहे. तर 11 वर्षापूर्वी पहिल्यांदा आले त्यावेळेस तुम्ही का आले होते आणि आता तुम्ही परत एवढ्या 11 वर्षानंतर का आले? पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी दारू सोडायसाठी आलो होतो. त्याच्यानंतर भरपूर म्हणजे असे काय मित्रमंडळी, पाहुणे, कोणाची जरी इच्छा झाली सोडायची तरी मी त्यांना इथं घेऊन येतो. आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी दारू पित होतो सांगायचं म्हणजे त्यावेळेस माझी परिस्थिती खूप म्हणजे हालाकीची होती. दारू पित होतो त्यावेळेस जवळ पैसा कमवायचा तेवढा सगळ्या दारूत जायचा. आणि ज्यावेळेस इथं आलो, इथून ज्यावेळेस मंत्र घेऊन गेलो त्या दिवशीपासून दारू ज्या दिवशीपासून बंद केली तर आता पैशाला म्हणजे माझ्या पैसे कमीच नाही सांगायचं म्हणजे पूर्ण सुख समृद्धी तुमच्याकडे आली 11 वर्षानंतर. 11 वर्षापासून तुम्ही आता सुखी आहात. पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं खर्च किती येतो? म्हणजे तुम्हाला कोणी इथं पैसे मागतं का? इथं काय करतात नेमकं? काय आहे आतमध्ये? इथं 1 रुपयासुद्धा कोण मागत नाही. आपल्या स्व इच्छेने आपल्याला जर दान द्यायचं असलं तर आपण देऊ शकतो. 100-200 आपली इच्छा असेल तेवढं. इथं तसा खर्च 1 रुपया नाही. इथं या ठिकाणी मित्रांनो कुठेही पैशाची मागणी होत नाही. पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट. इथं बिलकुल 1 रुपया तुमच्याकडनं घेतला जात नाही. आणि लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले या एका व्यसनमुक्ती केंद्रामुळे आज रस्त्यावर आलेले संसार सुखी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरचे पण खूप सारे लोक आलेले आहेत. आपण काही लोकांना विचारूयात परत. काका तुम्ही कुठून आले? मी सुळेवाडी माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यावरून आलो. सोलापूरहून आलात? आणि कधीपासून आलात? येत आहे का पहिल्यांदा आले? नाही, 1.5 वर्षापूर्वी आलो होतो. मला आणलं गेलं होतं इथं. आणि माझं व्यसनाधीन झालो होतो पूर्ण मी. त्याच्यानंतर मला इथे आल्यानंतर सर्व काय समजलं. मला फसवून आणलं होतं. फसवून आणलं होतं का? पण मी इथून रिटर्न नाही गेलो. रिटर्न न जाता मला इथे आल्यानंतर आवडलंय की आपलं कुठेतरी चांगल्यासाठी कोणीतरी घेऊन आलेलं आपल्याला. आता 1.5 वर्षात परत दारू पिले नाही? नाही, मी त्याच्यानंतर माझी 7वी फेरी यायची. 7वी फेरी आहे? कारण मला जे कोणी असे आढळतील त्यांना मी सल्ला देतो चांगला आणि यातून बाहेर निघा म्हणून सांगतो. चांगली गोष्ट आहे. सर्व
आपल्या एकामुळे पूर्ण घराचे वाट लागते. तुम्ही कधी सोडून येत आहे? 1.5 महिना झाला मला. 1.5 महिना झालाय म्हणजे नवीनच आहात तुम्ही. नवीन आलो. बरं 1.5 महिन्यापूर्वी तुमची काय कंडिशन होती? गाव कोणतं म्हणजे तुमचं? आलागीच्या श्रीमंत तालुक्यातला आहे मी, बेलवंडीचा. बेलवंडी. हो. काय आडनाव आहे? माडिक भोसले. भोसले. मी पाचेबारी समाजाचा आहे. असे समाजाचे आहे. आणि दारू किती वर्षापासून पित होते? कमीत कमी 4-5 वर्षापासून पितो मी. 4-5 वर्षापासून पित होते. आता 1.5 महिन्यात पिले नाही? नाही पिलो. आता इथून पुढे पिणारच नाही दारू? येणार नाही. नेमकं असं काय करतात आतमध्ये तुम्हाला? स्वामी व आमची निष्ठा आहे, भक्ती आहे, त्याच्यामुळे आहे ना स्वामींच्या नावाखाली आपण दारू सोडली आणि त्याच्यामुळे जरा घरी प्रगती झाल्याने वाटते, थोडं समाधान बी वाटते घरचे. मित्रांनो, हे फाशेपारधी समाजातले आहेत आणि यांच्या समाजामध्ये हे स्वामींना मानतात. हे एक मला आता परत नवीन गोष्ट बघायला मिळाली. तर तुम्ही स्वामींना मानताय? मानतोय 100%. आता नॉनव्हेज खाता? नॉनव्हेज आता नाही खात, 1.5 महिना झाला नाही खाल्लं. नॉनव्हेज पण बंद केलंय? बंद केलं. नॉनव्हेज खाणार आहेत परत? नंतर ना खाणार आहे पण आता नाही. आता नाही खाणार. तुम्हाला संसार, मुलं बाळ? 4 मुलं आहेत. 4 मुलं आहेत. 1 मुलगी आहे. 1 मुलगी आहे. तर ठीक आहे. तर तू कधी आलाय? अरे कशासाठी आलाय? सकट 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 पळायला लागले. तुमचं नाव काय? माझं अतुल प्रभाकर खुरंगळे, हां उरुळी कांचन. हां. मी 15 वर्षाचा असताना मी दारू पित होतो. किती? बापरे. 15 वर्ष. मित्रांनो, वय 15 वर्ष असल्यापासून हे दारू पित होते आणि दारू सोडली कधी? आता 2 वर्ष होत आले. 2 वर्ष होत आले. 2 वर्ष होत आले दारू सोडलेले मी. मला बोटाची सोया सवय लागत नाही, मी पिऊ अशी वाटत नाही. मुलं माझी मित्र अशी दारू प्यायला खंबी घेऊन बसतात. म्हणजे 2 वर्षापासून तुम्ही आता दारू पित नाहीये. बरं, 2 वर्षाच्या आधी तुमची संसाराची सिच्युएशन काय होती आणि आता तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे काय वाटतंय आता? आता लय भारी वाटतं. आता भारी वाटतंय. मन सुखी. बरं, तुमच्या नातेवाईकामध्ये तुमची इज्जत लय आता 2 वर्षापूर्वी काय होते, आता काय काय? नव्हती, किंमत देत नव्हती, कोण जवळ किंमत करत- देत नव्हते. कोण जवळ करत नव्हते. आता आता सगळे जवळ करतात. आता भावाला सोडवायची दारू आणली मी. भावाला सोडायला घेऊन आले. सोडायला मी दारू घेऊन आलोय भावाला. उरुळी बघा, यांनी स्वतः पण दारू सोडली आणि भावाला पण आता या ठिकाणी दारू सोडण्यासाठी घेऊन आलेले आहेत. उरुळी कांचन धन्यवाद. माझं काम. मी आचार्य काम करतो. आचारी काम करतात. आचार्य कामाला मला एवढी किंमत नव्हती, आता माझी किंमत लय मोठी आहे. आचार्य किंमत लय मोठी. आचार्य साहेब. तर मित्रांनो, हे आहेत ज्यांनी स्वतः दारू सोडलेली आहे. काही दारू सोडण्यासाठी घेऊन आलेले नातेवाईक पण आहेत. जसे आता हे नातेवाईकच आहेत, त्यांनी दारू सोडलेलीच आहे. वरचा माझा भाऊ आहे. आता हे भावाला घेऊन आलेले आहेत. अप्परहून. असे भरपूर सारे लोक या ठिकाणी नातेवाईक आलेले आहेत, जे स्वतःच्या कोणाला तरी दारू सोडण्यासाठी घेऊन आलेत नातेवाईकापैकी. काही लोक मित्रांना घेऊन येताना पाहायला मिळत आहेत, काही संबंध नसताना फक्त मैत्री आहे म्हणून या ठिकाणी घेऊन येत आहेत. तर आपण आता ज्या ठिकाणी लाईन लागलेली आहे, जे स्वतः दारू पिणारे लोक आहेत, त्यांच्या आपण काही म्हणणं ऐकून घेऊया, त्यांचा अनुभव त्यांचा ऐकून घेऊया. तर मित्रांनो, बघा, ही पूर्ण जी लाईन लागलेली आहे, हे खरे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक आहेत. यांना कुणीतरी इथं आणल्या गेले. याच्यात स्वतःहून आलेले खूप अगदी तुरळक बोटावर मोजण्या एवढे लोक असतात की यांना स्वतःहून इथं आलेले आहेत. यांना कुणीतरी घेऊन येतं या ठिकाणी आणि आल्यानंतर जर खरंच त्यांनी इथलचे काही पथ्य पाळले, इथलचे काही नियम पाळले किंवा इथलचा गुरुमंत्र खरंच जपला तर त्यांच्या संसारामध्ये सुख समृद्धी आलेली आपण आत्ताच ऐकलेली आहे भरपूर लोकांची. तर आता आपण बघा, यांना काही लोकांना विचारूयात की या ठिकाणी ते का आलेले आहेत आणि त्यांना कोणी घेऊन आलेलं आहे का, ते कधीपासून दारू पित आहेत आणि त्यांची या ठिकाणी या गुरुवारची कितवी फेरी आहे. तर आपण त्यांना काही लोकांना विचारूयात. दादा, तुझं नाव काय? मंगेश. मंगेश. कुठून आलाय? वाशिम. वाशिम. वाशिम जिल्हा. हां. वय किती तुझं? माझं 24. 24. बघा, 24 वर्षाचा हा तरुण मुलगा आहे. थोडासा फिर. 24 वर्षाचा तरुण मुलगा आहे. ते वाशिमवरून आलेला मुलगा आहे. मित्रांनो, लग्न झालंय का? हो. लग्न झालंय. हो. काही मुलं बाळ वगैरे आहे का? 2 मुलं आहे, 1 मुलगी 1 मुलगा. 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. आणि दारू कधीपासून पितोय? दारू झाले तरी 3-4 वर्ष. 3-4 वर्ष. आज दारू सोडायला स्वतःहून आलाय का कुणी घेऊन आलाय? स्वतःहून. स्वतःहून आलाय. हां. मनाने आलाय. हां. सोडायची दारू. हां. नक्की. हो. धन्यवाद. तुमचं नाव काय? बद्री लांडगे. बद्री लांडगे. कुठून आले? हिंगोली. हिंगोली. हा. हिंगोली जिल्ह्यावरून आले. हो. बरं, दारू कधीपासून पित होते? दारू 7-8 वर्ष झाले. हां. 8 वर्ष. 8 वर्ष. आता सोडायची दारू? हा. पहिल्यांदाच आले का याच्या आधी आले होते? नाही, पहिल्यांदा चालू. कुणी आणलं का मनाने आले? स्वतःहून आलो, एकटा स्वतःहून आले. तर हे पण स्वतःहून आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी स्वतःहून आलेले पण लोक भेटत आहेत आपल्याला. तर अजून काही लोकांना आपण विचारूयात. दादा, तुमचं नाव काय? मनोहर दुबळे. दुबळे, मनोहर दुबळे. आणि आले कुठून? वाईवरून, सातारा. वाई, सातारा. इथून जवळूनच आले. हा, जवळ. किती किलोमीटर अंतर तुमचं? 180. 180 किलोमीटर.
दारू कधीपासून पिताय? झाले 6 वर्ष. 6 वर्ष झाले. लग्न झाले? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. दारू सोडायची आता? सोडायचे. आज स्वतः आले का कुणी घेऊन आले? स्वतः झाले. स्वतः झाले का? हे पण दादा स्वतः आलेले आहेत, यांना पण दारू सोडायची आहे. अशोक ढाकणे, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. बघा हे बीडवरून आलेले आहेत, शिरूर कासार तालुक्यामधून. ढाकणे अशोक त्यांचं नाव आहे. दारू कधीपासून पिताय? 7 वर्ष झाले. 5-7 वर्ष झाले. बरं इथं तुम्ही स्वतःहून आले का कुणीतरी घेऊन आले तुम्हाला? हा, स्वतः आलो. स्वतः आलात? खोटं बोलत नाहीत? हा, खोटं नाही बोलत आहे नक्की? बरं बरं बरं, ठीक आहे. मित्रांनो, काही नातेवाईक या ठिकाणी बसलेले आहेत. यांचे सगळ्यांचे जे व्यसन सोडण्यासाठी आलेले लोक आहेत, सोडवण्यासाठी जे लोक घेऊन आलेले आहेत ते लोक आता आतमध्ये गेलेले आहेत. तिथं प्रवचन चालू आहे आणि काही लोक लाईनला उभे आहेत दर्शनासाठी. दर्शन रांग आतमध्ये लागलेले आहे. तर हे जे काही नातेवाईक बसलेले आहेत, आपण या नातेवाईकांना विचारू की हे कुणासोबत आलेले आहेत, त्यांनी कुणाला घेऊन आलेत आणि हे पहिल्यांदा आलेत का दुसऱ्यांदा, यांचा अनुभव थोडासा आपण यांना शेअर करायला थोडंसं रिक्वेस्ट करूयात. पाहू आपण. हे बोलतायत का? ताई कुठून आला तुम्ही? सातारावरून आलाय. आणि कोणासोबत आला? मिस्टरांसोबत. आता मिस्टर कुठे आहेत? आतमध्ये म्हणजे प्रवचन ऐकायला गेला? तुम्ही पहिल्यांदाच आलात? पहिल्यांदा आलाय तिथं. आणि मिस्टर कधीपासून दारू पितात? सलग 3-1 महिने. 3-1 महिने सलग? त्याच्या आधी काहीच नाही, पित नव्हते? बरं, हे तुम्हाला कुणी सांगितलं होतं ॲड्रेस इथलचा? हे माझं वडील गेलता, हां. त्यामुळे वडिलांनी सांगितलं. वडिलांना 15-1 वर्ष झालेत सोडून. इथं येऊन? म्हणजे 15 वर्षापूर्वी वडील इथं आले होते आणि त्यांची दारू सुटली. मग वडिलांनी सांगितलं ह्या ठिकाणी जा. आणि मिस्टर काम काय करतात तुमचे? मिस्टर कंपनीत कामाला आहेत. कंपनीत कामाला आहेत. आता पहिल्यांदा झाला म्हणलं सुटेल असं वाटतंय दारू? हो, आता विश्वास ठेवलाय देवावर. वडिलांनी सोडले म्हणल्यावर ते बी सोडतील. चला, नक्कीच दारू सुटणार आहे त्यांची, काळजी नसावी. अजून काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत, आपण त्यांना विचारू कुणासोबत आलेले आहेत आणि त्यांना इथला काय अनुभव आलेला आहे. कुठून आलात? पंढरपूरहून आलात. कोणासोबत आलात? सोबत आलात. म्हणजे तुम्ही आता कितव्यांदा आला तिथं? किती वेळ आहे तुमची? किती बारी आहे? तिसरी वेळ आहे तुमची या ठिकाणी यायची. आणि पहिल्यांदा कधी आले होते? पहिल्यांदा मी 2 गुरुवारच्या आधी. 2 गुरुवारच्या आधी, म्हणजे आता हा तिसरा गुरुवार आहे. आणि दारू कधीपासून पित होते? दारू लई दिवसापासून पितो. तरी अंदाजे? 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्षापासून. बरं, दारू पित असताना तुम्हाला काय अनुभव होता आणि दारू सोडल्यानंतर काय अनुभव आला? म्हणजे एखादा वाईट प्रसंग तुमच्या दारू पिण्याच्या आधीचा? भांडण, घरात भांडणं व्हायचे? जेवण न करणे, जेवण करायचं नाही, कामावर लक्ष नाही लागत. नसायचं. काम काय करताय? शेती करताय. बरं, नातेवाईकांमध्ये तुम्हाला काय दारू पित असताना किंमत होती आणि दारू सोडल्यानंतर किंमत आली असं काही अनुभव आलाय? पेट होता किंमत नव्हती. किंमत नव्हती? घरी किंमत नव्हती. घरी पण किंमत नव्हती. आता सगळी किंमत येते. किंमत देत आहेत, इज्जत देत. काय 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 म्हटले? काय म्हटले? बायको चपल्याने आणत होती. आता नाही. आता दर्शन घेतात बायको, पाया पडताय. आता चला, खूप चांगला अनुभव आलाय. इथं आलो काही खर्च झाला का? कोणी पैसे वगैरे मागितले का इथं? नाही मागितले? काय नाही. पण नेमकं इथं काय करतात बरं आतमध्ये? काय अशी माळ ही देतात घालायला. प्रवचन ऐकायला देते, अशी माळ घालायला देते. खर्च काय नाही. आणि मग माळेचा जप वगैरे करायचा? जप करायचं. माळ्याचे तेवढे घेतात, बाकी काय नाही. चांगला अनुभव आलाय. धन्यवाद. अजून काही लोक आहेत जे जुने, ज्यांचा इथं फरक पडलेला आहे, त्यांना चांगला अनुभव आलेला आहे. त्यांना आपण काही विचारूयात. काका कुठून आलात तुम्ही? अकोल्यावरून. अकोला? विदर्भावरून आलात. आणि कितवी वेळ आहे तुमची द्यायची? 1.25 महिना झाला आज. 1.25 महिना पूर्ण झाला, म्हणजे 5 गुरुवार तुमचे कंप्लीट झाले. पहिला आणि शेवटचा आलो, मदत नाही. हा, मदत नाही आले, गरज पण नाही यायची असं बोलताय तिथं. लांब असतं, बरोबर आहे. किती किलोमीटर अंतर आहे इथून? 500-600 असणार. 500 ते 600 किलोमीटरवरून, अकोल्यावरून काका इथं आलेले आहेत. बरं, तुम्ही दारू कधीपासून पित होते? मी नाही, माझा भाऊ आहे. भावाला घेऊन आले होते? नंबर मध्ये आहे, ते पूजासाठी आतमध्ये आहेत. तुम्ही त्यांना घेऊन आले होते? तर हे नातेवाईक आहेत, भावाला घेऊन आलेले आहेत. त्यांच्या भावाची दारू सुटली आता? एकदम सुटली. आणि 1.25 महिना झाला दारू सुटलेली. ते कधीपासून पित होते? खूप वर्षापासून पित होते. चला, म्हणजे आता 100% दारू सुटली आहे. व्यवस्थित आहे. बरं, तुम्हाला याचा ऍड्रेस कुणी दिला होता? कसं माहिती पडलं तुम्हाला? ते आमची बहीण तिथं कामाला आहे. ते एक माणूस आमच्या गावावरून इकडे आला होता.
त्याला त्यांनी सांगितलं ते आमच्या बहिणीला, मग बहिणीने आम्हाला घेऊन याला तिकडे जायचं. मग आम्ही आलो. तर खूप समजलं नाही कसं यायचं काय यायचं. मग पहिल्यांदा खूप त्रास झाला यायला, दुसऱ्या वेळ बरोबर आलो आम्ही. तर तुम्हाला संपूर्ण आता महाराष्ट्र पाहत आहे, तुम्हाला लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहेत या मठाबद्दल? म्हणजे हे जे व्यसनमुक्ती केंद्र आहे याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगू शकता? जे काही असं पेट कित असणार, दारू वगैरे व्यसन करतात, त्यांनी स्वखुशीने तर यायला पाहिजे आणि हे सगळं थांबायला पाहिजे. हे महाराजांची एवढी कृपा आहे की सगळं सुटून जाते. चला, धन्यवाद काका. अजून काही लोक आहेत या ठिकाणी, आपण विचारूयात. काका, तुम्ही कुठून आले? सांगली. सांगलीवरून आले. कुंडल. आणि कुणाला सोबत घेऊन आले का तुम्ही स्वतःच आले होते? नाही, मी माझ्या जावयाला घेऊन आला. जावायला घेऊन आले होते. बघा, हे यांच्या जावायला घेऊन आलेले आहेत. म्हणजे निश्चितच आपण मुलगी देत असताना, मुलीचं लग्न करत असताना मुलगा व्यसनाधीन आहे का हे पहिलं पाहत असतो. पण बऱ्याच ठिकाणी असं घडतं की मुलगी दिल्यानंतर सुद्धा तो व्यसनाच्या आहारी जातात लोक, आणि नंतर मग आईवडिलांना, मुलीच्या आईवडिलांना पश्चाताप होत असतो. तर हे काका त्यांच्या जावायला ठिकाणी घेऊन आलेले आहेत. पहिल्यांदा आले का कसं? पहिल्यांदाच आले. बरं, जावाई कधीपासून दारू पितात माहिती आहे का? या 4-5 वर्षात. 4-5 वर्ष झालं. आणि काम काय करतात ते? साखर कारखान्यात. साखर कारखान्यामध्ये. आता वाटतं इथं आल्यावर सोडतील दारू? मला तर वाटतंय, आणि त्याची पण आता तयारी झाली आहे तशी. मनाची तयारी करून आले. तयारी करून. चांगली गोष्ट आहे, त्यांची पण दारू सुटणार आहे. कारण या ठिकाणी खूप सारे संसार रस्त्यावर आलेले आता खूप चांगले सुखी संसार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एका व्यसनमुक्ती केंद्राची खूप मोठी कमाल आहे मित्रांनो. लाखो लोक आपल्याला भेटत आहेत आणि इथं येऊन व्यसन त्यांनी सोडलेलं आहे. ताई, कुठून आलाय तुम्ही? वाळव्यातून. कुणासोबत आलात? मुलगा संघ. मुलगा सोबत आलात. मुलाचं वय किती आहे? 30 वर्षाचा आहे. 30 वर्षाचं आहे. आणि दारू कधीपासून पितोय? पेत होता. आता ते वाऱ्या बिऱ्या पुऱ्या झाल्यापासून ते सोडून दिले. आता कितवी वेळ आहे तुमची यायची? आता तरी 1-2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. आता 2-3 महिन्यापासून पित नाही. बरं, आता दारू सोडल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. तो दारू पित असताना एखादा वाईट प्रसंग, घरात वाद केला किंवा असा एखादा वाईट प्रसंग आहे, सांगू शकता का? म्हणजे ते असा वादच लागायचा पेत होता. कुणासोबत? घरातल्या घरातच. तुम्हाला काय वाईट बोललेला एखादा शब्द? हा, असं नाही. नाही बोललेला. बायकोसोबत वाद करायचा? हा, बायको संघ. बायकोसोबत करायचं. आता 3 महिन्यात नाही काय. आता वाद करत नाही. नाही काय. म्हणजे आता चांगलं चाललंय संसार? हो, सगळं चांगलं चाललंय आता. कॅमेरा चालू आहे. बाबा, इकडे या तुम्ही. या 2 मिनिटं या फक्त. कुठून आलात तुम्ही? आम्ही दानोळे. कुठून? आम्ही दानोळे. अच्छा. आणि किती वेळ आहे तुमची यायची इथं? यात पहिल्यांदा आलाय. पहिल्यांदा आलाय. कुणासोबत आलाय? ते पोरगा दारू सोडायचं ते आणलंय. मुलाला घेऊन आलात तुमच्या? हा, मला किती वय आहे मुलाचं? वयाचं 20-25 आहे. 20-25. लग्न झालंय त्याचं? हा, झालं. लग्न झालंय. त्याला मुलं वगैरे आहेत का? आहेत की. काम काय करतोय? काम शेतीतलं काम करतो. शेतीतलं काम करतोय. आता दारू सोडली त्यांनी? दारू सोडली का त्यांनी? आता आज पहिल्यांदा आणलंय. पहिल्यांदा आणलंय त्याला. आता सोडेल वाटतं इथं आल्यावर? सोडेल की. काही लोक आहेत का तुमच्या जवळचे की त्यांनी इथे येऊन दारू सोडलेली आहे? माहिती आहे? आहेत. चला, थँक्यू. काका, तुम्ही कुठून आलाय? धाराशिव. आणि कुणासोबत आलात? नाही, मी 2017 पासून यायला. 2017 पासून तुम्ही स्वतःच येत आहे? आणि 2017 पासून आता दारू पित नाहीत? त्याच्या आधी दारू पित होते? नाही पित होतो. तर दारू पित असताना तुमच्या घरात एखादा वाईट प्रसंग तुमच्या हातून घडलाय असं एखादा सांगू शकता का? दारू पित असतानाचा लय वाईट प्रसंग घडला होता. लय वाईट. एक कुठं होता, लय घडत होता. आता 2017 नंतर तुमचं घर सुखी आहे? एकदम सुखी झालं. चांगलं चाललंय. म्हणजे बाकीच्या लोकांना काय सांगू शकता तुम्ही? आता हे लोक महाराष्ट्रभर तुम्हाला बघतायत आता. नाही, दारूपासून आपलं जितकी बेकारी होती, इथं आल्यापासून असं झालंय की दारू सोडल्यापासून आपण भरपूर कमी म्हणजे पैसा पण तुमच्याकडे आलाय दारू सोडल्यापासून. चला, धन्यवाद. तुम्ही कॅमेरा चालू आहे. कॅमेरा. तुम्ही कुठून आलाय? नगरहून आलात. नाव काय तुमचं? खेळी ज्ञानदेवाची नाव. आणि कुणासोबत आले का तुम्ही स्वतः? जावायला आणलेलं. मी 15 वर्ष झाले इथं आलतो. 15 वर्ष. 15 वर्षापूर्वी तुम्ही आले होते? आणि आता दारू पित नाही तुम्ही? त्याच्या आधी लय पित होतो. लय पित होते? त्याच्या एकदा मागच्या साक्षी जातो. इथे लय हाल झाली. म्हणजे इथं येऊन गेल्यानंतर पण पिले होते? बघा, आपल्याला एक पहिले व्यक्ती आता भेटलेले आहेत की इथं येऊन परत गेल्यानंतर ते दारू पिले होते.
आणि मग ते माफी मागण्यासाठी या ठिकाणी परत एकदा रिपीट आले होते. 15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि त्यांनी आता दारू सोडलेली आहे. बरं, इथं येऊन परत गेले आणि दारू पिले, तर तुम्हाला काय इथला अनुभव आला? आग व्हायची पोटात, पोटात आग व्हायची, आग व्हायची, पोट फुगायचं. हां, आणि साप स्वप्नात यायची, साप स्वप्नात यायचे आणि पोटात त्रास व्हायचा, पोट दुखायचं. आता मी दवाखान्यात नगरला होतो, न्यूक्लियसला होतो. हां, तिथे 5-6 दिवस होतो. हां, तिथे काहीच फरक नाही पडला. मग माझ्या लक्षात आलं की आपण इथं आपण आलतो ते आपण चूक केली, आपण चूक केली लक्षात आलं. आणि मग परत माफी मागितल्यावर ते सगळं क्लिअर झालं. हा, बघा मित्रांनो, तिथून मी नगर येतानीच ना मिरज घेऊन येतानीच थोडा फरक पडायला लागला. नाही, आता तुम्ही कुणाला घेऊन आले? जावाई. बरं, जावाई मधली तुम्ही पहिल्यांदा घेऊन आले काय? नाही, पहिल्यांदा चालले. जावाई कधीपासून दारू पितात? बरेच दिवस झाले, बऱ्याच दिवस झाले. पण ती येईनात ना. हा, मग आता कसे आणले? आणले आज. आता मुलगी आहे ना, मुलीला त्याला घेऊन आलो. मुलांना घेऊन आले. बघा, जावयांना पण हे बळच घेऊन आलेले आहेत. तर मुलीचा संसार सुखी होण्यासाठी आईवडिलांची तळमळ असते, तर त्यापैकीच हे काका आहेत या ठिकाणी आलेले आहेत. दारू सोडणार आता जावाई? आता जावायला केले, आता काय. पण विश्वास आहे का तुम्हाला? आहे, नक्की. चला, धन्यवाद. अजून काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूयात की हे कुठून आलेत आणि इथला अनुभव काय. तुमचं नाव काय? दिलीप भोसले. दिलीप भोसले. दिलीप भोसले. आणि कुठून आलात? किर्लोस्करवाडी पोलीस. किर्लोस्करवाडीहून आलात, पोलीसवरून. तर तुम्ही स्वतः आलात का कोणा सोबत आलेले? नाही, पहिलं मी इथे 1 वर्ष झालं दारू सोडून. इथं येऊन दारू सोडून 1 वर्ष झालं? 1 वर्ष झालं. आणि दारू किती वर्षापासून पित होते? दारू 23 वर्ष पिले. 23 वर्ष? तुमचं वय किती? वय 41. 41 वय आहे आणि दारू तुम्ही 23 वर्षापासून पित होते? 23 वर्ष. म्हणजे किती वय असताना दारू पिले? 8वीतनं शाळा सोडली, दारू पित होते. 8वीतनं शाळा सोडली की दारू पित होते? बरं, दारू पित होते तेव्हाचा अनुभव, एखादा वाईट अनुभव सांगू शकता का? दारू पित होतो, लय बेकार झाली ती कंडिशन. काय झालं? एखादी गोष्ट सांगा. सगळे पैसे गेले, गाडी घेतलेली, गाडी गेली. कोणती गाडी होती? गाडी प्लॅटिना घेतलेली नवीन, ती गेली. रिक्षा घेतलेली नवीन, गेली. सगळं वाटोळं झालं. चालाय आता रस्त्यावर चालाय सुद्धा येत नव्हतं, धडपडत होतो. मग इथं आल्यानंतर दारू सोडली. आज 1 वर्ष झालं. आता जेवढं गेलंय तेवढं सगळं वापस आणलं. 1 वर्षात सगळं परत आलं? 1 वर्षात सगळं वापस आणलं. म्हणजे अनुभव चांगला आहे इथला? अनुभव चांगला आहे. आता संसार सुखी आहे? आता सगळं व्यवस्थित आहे. बायका पोरं मी व्यवस्थित आहे, सगळी फॅमिली सगळं. आणि माझ्या मित्रांना पण घेऊन येतोय. आता एका मित्राला आणलाय, तिथे पलीकडे बॅचला बसवलंय. आता मित्रासोबत आलाय? आता मित्राला घेऊन आलो. बघा मित्रांनो, यांचा संसार सुखी झालेला आहे. पण आता काही मित्रांचा संसार सुखी हो असं यांना वाटत आहे, म्हणून मित्राला घेऊन आलेले आहेत. अजून काही लोक आहेत आपल्यासोबत, त्यांना आपण विचारूयात. दादा, कुठून आले तुम्ही? मी पुण्यावरून आलो. पुण्यावरून आले? बरं, स्वतः दारू पित होते? आर्मीमध्ये होतो. आर्मीमध्ये 20 वर्ष नोकरी केली. पण दारू भरपूर प्यायचो. पण आता मला रिटायर होऊन सामान्य झाले. त्यानंतर माझं बरंच दिवस चालू होतं, पण मी स्वतःहून माझ्या मनाने इथं आलो. तुम्ही आर्मीमध्ये असताना जे प्रमाण होतं दारू पिण्याचं आणि रिटायरमेंट नंतरचं प्रमाण, किती डिफरंट झाला होता? भरपूर झाला. भरपूर झाला होता? म्हणजे तुम्ही रिटायर नंतर खूप जास्त दारू प्यायला? जास्त झालेले. आणि मग त्या संसारात त्रास व्हायला लागला असेल? घरात अशांती, मुलांना त्रास व्हायला लागला. त्या घेण्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे जरा परिणाम झाला. ते मी स्वतः विचार करून मग मी स्वतः मनाने इकडे आलो. म्हणजे कोणी सांगितलं नाही तुम्हाला? मला सांगितलं नाही. बघा, ह्या दादांसाठी खूप माझ्याकडनं म्हणजे यांना लाख लाख शुभेच्छा आहेत की यांचे असेच विचार राहावेत आणि हेच विचार महाराष्ट्रभर तरुणांनी आत्मसात करावेत. तुम्हाला एक संदेश आहे या दादांकडनं की स्वतःहून या ठिकाणी आलेले, त्यांना कोणी घेऊन आलेलं नाहीये. आपण चुकीचं करतोय, आपला संसार घरामध्ये भांडणं किंवा संसार आपला चुकीच्या दिशेने जातोय, आपल्या मुलांना चुकीचं वळण लागतंय, हे यांच्या लक्षात आलं आणि स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आता दारू सोडण्याचा निश्चय केलेला आहे. आता पहिल्यांदा आलेले आहेत? पहिल्यांदा आलेले. व्यवस्थित आहे. आता उपवास वगैरे करू शकता? करू शकता. पहिले करत नव्हतो, एवढा विश्वास नव्हता. आता इथं आल्यापासून जरा शांतीच लागली, शांती वाटत आहे. चला, धन्यवाद. अजून काही लोक आहेत आपल्यासोबत, आपण विचारूयात त्यांना. काका, तुमचं नाव काय? तुमचं? रामचंद्र शंकर कोळी. आणि आले कुठून? शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्हा. किती किलोमीटर अंतर इथून? 185 80-85 होईल की. 80-85 किलोमीटर आहे. 185 पर्यंत होईल. बरं, तुम्ही स्वतः आले का दुसऱ्यासोबत आले? कोणासोबत? दुसऱ्याला भाच्याला आणलोय मी इथे. भाच्याला घेऊन आले? भाच्याचं वय किती आता? त्या भाच्याचं वय आता 36 वर्ष आहे. 36 वर्ष आहे. भाच्याची दारू सोडायची? हा, दारू सोडवायसाठीच घेऊन आले. बरं, काय करतो बरं भाचा दारू पिल्यावर? म्हणजे काय नुकसान होतं त्याचं?
नुकसान काय काम करत नाही आणि एकदा त्यात येऊन पिऊन पडला तर शारीरिक नुकसान बी होतंय, प्रापंचिक नुकसान तर आहेच आहे, आर्थिक नुकसान तर भरपूरच होतंय. मग त्याच्या आई वडिलांना वाटत नाही का त्यांनी दारू सोडावं? आई वडिलांचं ऐकतच नाही तो, आई वडिलांचं ऐकतच नाही म्हणून मामावर जिम्मेदारी आली. काय करणार, आम्ही आई वडील होते ते वारले त्यांची आता ऐकून, म्हणजे हे सगळं भोगून. अच्छा, शेवटी तर आम्हीच म्हणतोय जरा सुधारावा. आता वाटतं का सुधारेल? मग सुधार असं वाटतंय, बघू आता काय करतोय तो. शेवटी निर्णय काय आपण प्रयत्न करायचे असतात. नक्कीच प्रयत्नाला यश येईल तुमच्या आणि तो दारू सोडेल असं शुभेच्छा आहेत मला. दादा कुठून आलाय? आम्ही राजगुरुनगर नाही का, राजगुरुनगर वाडा. आणि कुणासोबत आले का स्वतः आले? नाही सोबत घेऊन आले माणूस, मित्र. एक माणूस घेऊन आले सोबत. बरं, इथला ॲड्रेस कोणी सांगितला तुम्हाला? माझ्या मामाचा मुलगा होता एक, म्हणजे त्याला इकडे आणलं होतं नाही का, त्याला गुण आला 100% फरक पडलेला आहे त्याला. तुमच्या परिसरात अजून काही लोक आहेत का इथला अनुभव आलाय त्यांना? आहेत ना ते गावाला, आहेत, आजूबाजूचे आहेत नाही का. त्याचा रिस्पॉन्स चांगला होता की बाबा तो बोलला की मित्राचं वय किती आता? मित्राचं एक मित्र 43-48. तर बघा, मी कॉमन एक प्रश्न इथं बऱ्याच लोकांना विचारला की जे व्यसन करणारा व्यक्ती आहे त्याचं वय किती आहे. तर बऱ्यापैकी 50 वर्ष वयाच्या खाली म्हणजे 45 मॅक्झिमम आणि 25 वर्ष वयाच्या पुढचे इथं मॅक्झिमम लोक व्यसनाधीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे मित्रासाठी आलेले आहेत आणि मित्राला घेऊन आलेले आहेत. तर यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडनं शुभेच्छा घेते. नायगाव, सिल्लोड तालुका. सिल्लोड किती किलोमीटर अंतर आहे? 500 किलोमीटरवरून आले. आणि स्वतः आले का दुसऱ्या कोणासोबत आले होते? 5-7 जण आहे. स्वतः दारू पित होते का नातेवाईक? स्वतः पित होते. तुम्ही कधीपासून पित होते? मला झाले 20-25 वर्ष. 25 वर्षापासून दारू पित होते? तर दारू पित असताना काय नुकसान व्हायचं तुमचं? आमचं कामात येत नव्हतं लागत, गावचं झेंडाचं दारू पित कामं करीत नव्हतं काहीच. नातेवाईकामध्ये किंमत किती असायची? किंमत काहीच नव्हती आम्हाला, काहीच नव्हती. नाही घरामध्ये किंमत नव्हती. घरामध्ये किंमत नव्हती. चहाचं बोलत नव्हते आम्हाला. आता दारू सोडून किती दिवस झाले? दारू सोडून 6 महिना झाला. 6 महिना. बरं, आता या 6 महिन्यात तुमच्यावर विश्वास आहे का नातेवाईकांचा की आता हे नक्की दारू सोडतील? विश्वास बसन अजून बसन 1-1.5 महिन्यामध्ये. त्यांच्या विश्वासाला तुम्ही धोका देणार नाही? नाही. नक्की? हा नक्की. चला, शुभेच्छा तुम्हाला. पण दादा तुम्ही? आम्ही पण सिल्लोडून आले. तुम्ही सगळे सोबत आलेले आहेत. दादा तुम्ही कुठून आले? तळेगाव दाबडे, मावळ. तळेगाव दाबडेवरून आले. नाव काय तुमचं? नानासाहेब मोठी. नानासाहेब मोठे. आणि स्वतः आले का कोणासोबत आलेले? नाही, आमच्या पाहुण्यासोबत. पाहुण्यांनी मला एक 6 महिन्यापूर्वी आणलं होतं. म्हणजे तुम्ही स्वतःच इथं व्यसन सोडण्यासाठी आले? स्वतः स्वइच्छेनं आलो. आणि दारू खूप नुकसान होत होतं की दुसरं कृत्य काही पण व्हायचं. नुकसान म्हणजे 1-2 लाख रुपयाचं 8 महिन्याला यायचं दारूमुळे. पण आता 6 महिने झालं मी कसलं दारूचं व्यसन केलं. तुम्ही नवीन आहात? 6 महिन्यात तुम्हाला झालं आता कसं वाटतं बरं 6 महिन्यात तुम्हाला? चांगलं वाटलं की इथं आल्यापासून एक मनाला ताबा मिळालाय. तब्येतीबद्दल काय वाटतं? तब्येत चांगली झाली आणि फ्रेश वाटतंय. जगावं असं वाटतं. म्हणजे दारू सुटल्यामुळं काहीतरी नवीन उमेद. मला एक मुलगा आणि एक मुलगी. आता किती वय त्यांचं? एक मुलगी आता 12 वर्षाची, एक मुलगा 7 वर्षाचा. 7 वर्ष. त्यांना आनंद आहे? त्यांना नाही आणलंय. त्यांना आनंद वाटतोय का? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. बायकोला? बायकोला तर आनंदच वाटणार. त्या तुम्ही कुठून आले? आम्ही कराडवरून आलो. कराडवरून. आणि तुम्ही स्वतः आहेत का कुणी सोबत? मी पाहुण्याला घेऊन आलो. कोण आहेत नातेवाईक? आमच्या बहिणीच्या नंतरचा नवरा. बहिणीचा नंतर आमचे दाजी पण आलेले, त्यांना घेऊन आलो. आणि ते किती वर्षापासून दारू पितो? आता 52 वर्ष वय आहे. खूप दिवसापासून पितो. मी स्वतः तुम्हाला 10 महिने झाले इथं येऊन दारू सोडली. दारू सोडली तुम्ही? 10 महिने झाले. अरे वा, धन्यवाद. वर्ष होत आलं. आता 10 महिन्यात कसं वाटतं तुम्हाला? एकदम. आर्मी रिटायर्ड आर्मी झाला. रिटायर आर्मी? आर्मी तर रिटायर झालो 1 महिना खूप दारू पितो. आमची पाहुणे वैतागलो. पाहुणे मग इकडे घेऊन. दारूने काय आरोग्याविषयी काय बोलू शकता? दारूने काय नुकसान होतं तुमचं? नुकसान आहे. बॉडीचं काय नुकसान होतं? आर्मीमध्ये 24 वर्ष काढले. एवढी दारू पिली. बॉडीचं नुकसान आहे, पैशाचं नुकसान आहे. आमचं झालं. तुमचं नाव काय? माझा हौशराव सिंह नलवडे.
आता दारू सोडायची? मी 2 वर्ष झाली सोडली. 2 वर्षापासून सोडली. आणि ह्यांना 1 वर्षापूर्वी मी सांगितलं. ह्यांना सांगितल्यानंतर 1 वर्षानंतर पुन्हा हे म्हटले मलाही सोडायचं आहे. म्हटलं तुमची इच्छा झाल्या ना सोडायची तर 100% मी तुम्हाला गायडन्स करतो, माझ्यासोबत तुम्ही चला. मी त्यांना इथं 1 वर्षापूर्वी घेऊन आलो. आज गेली 1 वर्ष झालं, 10 महिने झालं. आज त्यांनी अजिबात दारू टच केला नाही. ही एक अशी व्यक्ती होती की आज गेली त्याच्या आधीचे मी जे त्यांचे 10 वर्ष बघितले, 8 वर्ष बघितले की सकाळ दुपार संध्याकाळ दारू प्यायची. बापरे. मी संध्याकाळचं दारू प्यायला. मी ही मिलिटरीतून रिटायर आहे. आज मठाला इथं 28 वर्ष झाली. नाना महाराजांच्या आशीर्वादानं आज तुम्हाला मी सांगू शकत नाही, माझ्याकडे शब्द नाही आहेत. पण आज कितीतरी लोकांचे संसार चांगले झालेले, उद्ध्वस्त झालेले, परत जागेवरती आलेले आहेत. आणि मी पण एक आर्मी रिटायर पर्सन आहे. 20 वर्ष मी पण आर्मीतून जॉब करून रिटायर झालो. हेही रिटायर झाले. मलाही व्यसन होतं. माझे असेच मित्र होते पुण्याचे, त्यांनी मला गायडन्स केलं. 2 वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून मी इथं आलो होतो. त्यांना 7 वर्षापूर्वी मी बघितलेलं होतं. तेही दिवस रात्र दारू प्यायचे. मी त्यांना म्हटलं तुमच्यात एवढा बदल आणि प्रगती कशी झाली? तर त्यांनी मला सांगितलं असा विषय आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. त्याचं अमल नाव आहे, पुण्यामधून आहेत ते आणि सातारा कोरेगावचे राहणार. त्यांनी मला सांगितल्यानंतर ते मला इथं घेऊन आले आणि खूप त्यांना मी थँक्स म्हणतो. आज इथं येराडचे सरपंच साहेब आहेत. मी त्यांना भेटल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की बाबांनो, दारू पिण्याच्या आधीचं तुमचं जे जीवन होतं आणि नंतरचं जे जीवन ह्याच्यात बदल काय आहे? तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, फक्त कलीचं हे जो काय आहे आत्ता जे काय चाललेलं आहे त्याच्यातून जर तुम्हाला एक शस्त्र आहे दारू म्हणजे त्यांचं, आणि त्याच्यातून तुम्हाला जर आहे ना बाहेर पडला तर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी जीवनामध्ये करू शकतात. मला सांगायला आवडेल की आज नाना महाराजांच्या विषयी, आज नाना महाराजांच्या मुळे आहे नाही असे कित्येक मी माझ्या डोळ्यानं बघतो गेली 2 वर्षामध्ये प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने रश असतो. हे जर नसतं तर मला वाटतं आज आहे नाही जेवढ्या लोकांनी दारू सोडलेले आहे किंवा जेवढ्या लोक ही जर अजून व्यसनाधी नसते तर कितीतरी आत्ता परिवार, किती जणांतरी संस्थावर उद्ध्वस्त झाले असते. मी खूप खूप आभारी आहे आणि मला आहे नाही अशाच पद्धतीनं आहे नाही सेवा करायला मिळो ही मी धन्य मानतो. मला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही कशी गोष्ट सांगावी याच्यासाठी मला याच्यात सर्वात मोठा आनंद वाटतो की जर एका व्यक्तीच जर दारू सुटली तर त्याच्या परिवारातले कमीत कमी 20 लोक सुखी होताना मी बघितलेले आहेत. त्याचे आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, त्याच्या बहीण भावाच्या परिवारात त्याच्या सासरवाडीची माणसं असतील, या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जी मला आनंद मिळतो की फक्त एका गोष्टीमुळं ह्या जी काय दारू सोडल्यामुळे आमच्या परिवारात बदल झालेले जे दिसतात त्यांच्यामध्ये, हे बघितल्यानंतर स्वतःला जो आनंद याच्यापेक्षा ह्या जगामध्ये कुठली मोठी अचिव्हमेंट नाही. अशी एखादी घटना आहे का की वडिलांना मुलाच्या प्रेताला खांदा देण्याची वेळ आली दारूमुळं? साहेब तुम्हाला मला सांगायला आवडेल अशा एक नाही कित्येक गोष्टी अशा आहेत. म्हणजे वडील जिवंत आहेत, दारूच्या व्यसनामुळे मुलं आधी गेलेली आहेत. कितीतरी चांगली मोठी व्यावसायिक लोक, मोठी चांगले पैसे कमवणारे लोक मी जी माझ्या डोळ्यासमोर बघितलं, फक्त एक दारू एक असं व्यसन आहे त्याच्या माध्यमातून त्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे आणि चांगल्या लहान वयामध्ये, कमी वयामध्ये त्यांना हे जग सोडून जावं लागलेलं आहे. असे कित्येक उदाहरणं आहेत, बाय नेम सांगू शकत नाही. कमीत कमी 8-10 उदाहरणं तर माझ्या डोळ्यासमोर आहेत की त्यांच्या आत्ता घरची परिस्थिती एवढी बिकट आहे. आज मी एकच विचार केला, लास्ट टाइम एक व्यक्ती मला वेळ आली होती, त्यांना एकच गोष्ट सांगितली, तुम्ही एक विचार करा, रात्री 12-1 वाजता उठून बसायचं आणि फक्त तुमच्या परिवाराकडे बघायचं, तुमच्या बायकोकडे बघायचं, आईवडिलांच्याकडे बघायचं, मुलांच्याकडे बघायचं आणि हा विचार करायचा, जर मी ह्या परिवारातनं निघून गेलो तर माझ्या ठिकाणी माझी जागा कोण घेऊ शकतं, माझ्या बायकोचा नवरा कोण होऊ शकतं, माझ्या आईवडिलाचा मुलगा कोण होऊ शकतं, तुम्ही तुमच्या मुलांचे वडील कसे आहात ते तुमच्या ज्या तुम्ही आत्ता ट्रीटमेंट देताय ते तुमच्या परिवाराला तुमच्या जागी दुसरं कोण देऊ शकतं का, एवढा फक्त विचार करा. आणि आहे ना तुम्ही जे व्यसन करताय ते कंटिन्यू करा, नसेल तर तुम्ही उद्यापासून ही सोडा. साहेब एवढ्या एका वाक्यावरती, एवढ्या एका ट्रीटमेंटवरती आज कित्येक तरी लोक इथपर्यंत आले, ह्या 2 वर्षामध्ये त्यांचे दारू सुटलेले. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे खूप लोकांना मदत होईल स्वतःच्या दारू सोडवण्यासाठी.